मित्रांनो, अकोला खंडवा रेल्वे मार्गावर गर्डर लॉन्चिंग यशस्वी झाली आहे आणि तापी नदीवरील पुलावर आता गर्डर बसवण्यात आलेला आहे. ब्रॉडगेअरचे रूपांतर आता होण्यामध्ये ही एक मोठी झेप असलेली दिसते. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे आता डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. अकोला खंडवा या गेज परिवर्तित प्रकल्पाअंतर्गत एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या आता पूर्ण झाला आहे. आमला खुर्द तुकाईथळ विभागात तापी नदीवरील महत्त्वाचा पूल जो 6/27/1 च्या म्हणजे सुपर स्ट्रक्चरचे यशस्वी लॉन्चिंग करण्यात आले आहे. या पुलात 76.2 मीटर RDSO मानक ओपन वेब गार्डर्स आहेत आणि फेब्रुवारी महिन्यात या प्रभागात म्हणजे प्रगत लॉन्चिंग नोज पद्धतीचा वापर करून हे गार्डर्स यशस्वीरित्या बसवण्यात आलेले आहे आणि तांत्रिकदृष्ट्या देखील अत्यंत अचूक नियोजन व काळजीपूर्वक अंमलबजावणीद्वारे हे पूर्ण करण्यात आले आहे. प्रकल्पाचा प्रगतीस मोठी चालना मिळाली आहे. आमला खुर्द तुकाईथळ विभाग 12 किलोमीटरचा हा व्यापक अकोला खंडवा गेज परिवर्तन प्रकल्पाचा भाग असून तो EPC कराराअंतर्गत राबविण्यात येत आहे आणि या विभागातील तापी नदीवरील गर्डर लॉन्चिंग यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने या विभागाच्या म्हणजे पूर्णतेकडे एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. लॉन्चिंग नोज पद्धतीमुळे नदी पलीकडे गर्डर सुरक्षित व तापी नदीवरील ओपन वेब गर्डरचे यशस्वी लॉन्चिंग हे अकोला खंडवा गेज परिवर्तनासाठी एक महत्त्वाचे अभियांत्रिकी यश आहे आणि या कार्यात सहभागी सर्व अधिकारी, अभियंते व कर्मचारी यांचं असलेलं सूक्ष्म नियोजन, तांत्रिक उत्कृष्टता आणि बांधिलकीमुळे हे शक्य झाले असून अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे या ठिकाणी आपल्याला कौतुक होताना दिसत आहे. या यशामुळे रेल्वे संपर्क अधिक बळकट होईल आणि प्रादेशिक विकासाला देखील चालना मिळेल आणि हा बहुप्रतीक्षित रेल्वे मार्ग आपल्याला माहिती आहे की हा पूर्वी जो होता तर तो नॅरोगेज हा आपला प्रकल्प असलेला आपल्याला दिसतो आणि मग यामध्ये रूट परिवर्तित करण्यात आला कारण हा मेळघाट वगैरे प्रकल्पामधून जात होता. म्हणून या ठिकाणी आता हा 29 किलोमीटरचा परिवर्तित मार्ग आज आपल्याला यशस्वीरित्या या ठिकाणी गर्डर शक्य झालेलं दिसत आहे. तर ही माहिती आपल्याला प्रदीप कांबळे, प्रबंधक, नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वे यांच्या माध्यमातून मिळाली आहे आणि ह्या देशोन्नतीचे मित्रांनो न्यूज आहे आणि या अंतर्गत RDSOचे मानके तसेच सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन या ठिकाणी करण्यात आले आहेत. ही कामगिरी अभियंते व प्रकल्प पथकाच्या समर्पणाचे, तांत्रिक कौशल्याचे आणि समन्वित कार्याचे उत्तम उदाहरण आहे. अकोला खंडवा हा गेज परिवर्तन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रादेशिक संपर्कात लक्षणीय सुधारणा होईल आणि कार्यक्षमता वाढेल आणि परिसराच्या सामाजिक आर्थिक विकासाला महत्त्वपूर्ण हातभार लागेल. पूर्वी मित्रांनो ही नॅरोगेज होती आणि रेल्वे आणि आता याला म्हणजे गेज परिवर्तन होत असताना तापी नदीवरील हे गर्डरचे यशस्वी पुलाचं जे नियोजन करण्यात आलं ते अत्यंत सराहनीय आहे आणि आता या प्रकल्पाअंतर्गत आपल्या अपेक्षा मित्रांनो वाढलेल्या आहेत. बघूया नवीन अपडेट जशी येईल तशी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पुरवण्यात येईल. आपण नवीन असाल तर फॉलो करायला व यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.